मंडळी, सिरियल आपल्याला खूप मोठं वळण घेतावेळेस इथे दिसणार आहे. युगंधरने आनंदीबद्दलचा खूप मोठा निर्णय आता घेतलेला आहे. युगंधरने प्रत्येकाला लाथ देत चक्क आता आनंदीच्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. हा त्याने निर्णय जो घेतलेला आहे तो खूप विचारपूर्वक, डोकं शांत ठेवून आणि आनंदीचा चांगुलपणा पाहून त्यानेच हा निर्णय घेतलेला आहे. कारण युगंधरला असे वाटत असते, माझे वय खूप जास्त आहे, पण माझ्यानंतर माझ्या आनंदीचे काय होणार. मला माहीत आहे आनंदीला माझ्यानंतर कोणीही पाहणार नाही, तिला कोणीही सांभाळणार नाही. जर तिच्या नावावरती प्रॉपर्टी असेल तर तिला घरातून बाहेर काढण्याची कोणालाच हिंमत होणार नाही. माझ्या नावावरती प्रॉपर्टी असून देखील सुद्धा माझ्यावरती हे लोक एवढा अत्याचार करत आहेत, तर माझ्यानंतर आता आनंदीचे काय होणार. आणि हीच गोष्ट युगंधरच्या मनामध्ये खात असते आणि त्यामुळेच तो आनंदीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी करण्याचा प्लॅन करतो आणि खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. घरामध्ये पृथ्वी आणि युगंधरचे खूप भांडण होत असतात आणि त्यामुळे युगंधर खूप वैतागतो आणि वैतागल्यामुळे चक्क तो आता कारखान्याच्या ऑफिसवरती येऊन बसलेला असतो. युगंधर विचार करतो, आज जे मी काही करणार आहे ते सर्व काही आनंदीच्या चांगल्यापणासाठीच करणार आहे. कारण माझ्यानंतर माझ्यासारखी अवस्था ही आनंदाची होऊ नये आणि प्रॉपर्टीच्या दबावाखाली आनंदीला चांगले वागावे, हाच हेतू फक्त युगंधरचा असतो. आणि त्यामुळेच युगंधर चक्क आता आनंदीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी करण्याचा खूप मोठा त्याने निर्णय घेतलेला असतो. युगंधर शिर्केला म्हणतो, लवकरात लवकर वकिलांना बोलून घ्या आणि मी सांगत आहे त्याप्रमाणे सर्व काही करा. कारण मला माहीत आहे माझी प्रॉपर्टी माझ्यानंतर वेगळ्या दिशेने त्याची वाटचाल होणार आहे आणि सर्व काही लुबाडून खाणार आहेत. जिवंतपणी माझा एवढा छळ मांडला आहे, मी जेव्हा मरेल तेव्हा या माझ्या प्रॉपर्टीचा काय छळ मांडला जाईल, हीच भीती युगंधरच्या मनामध्ये असते. आणि तो आता युगंधर खूप मोठा निर्णय घेतो. युगंधर शिर्केला म्हणतो, शिर्के, आत्ताची आत्ता वकिलांना बोलून घ्या आणि सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र तयार करा. तर शिर्केने सांगितल्याप्रमाणे वकील साहेबसुद्धा कारखान्याच्या ऑफिसवरती आलेले असतात. आल्याक्षणी युगंधर त्यांना म्हणतो, माझ्या नावावरती जी काही प्रॉपर्टी आहे ना, ती सर्व काही त्या प्रॉपर्टीचे कागदपत्र तयार करा आणि उद्या सकाळी माझ्या घरी घेऊन या. तर शिर्के युगंधरला म्हणतो, मालक साहेब, तुम्ही एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्ही कोणाच्या तरी नावावर करत आहेत, पण त्या पाठीमागे तुम्ही विचार केला आहे का. तर युगंधर शिर्केला म्हणतो, हो शिर्के, मी जो काही विचार केला आहे ना, खूप शांत डोक्याने केला आहे. मला माहीत आहे मी जे काही काम करत आहे ते योग्यच करेल आणि माझा निर्णय हा अचूक ठरेल. तर ॲडव्होकेट युगंधरला म्हणतो, मालक साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे उद्या सर्व कागदपत्र तुमच्या टेबलवरती उद्या रेडी राहतील. असं म्हणून ॲडव्होकेट निघून जातो. त्यानंतर युगंधर बराच वेळ ऑफिसमध्येच बसलेला असतो. तो सर्व काही विचार करत असतो. तो समिधाच्या फोटोकडे पाहत सतत विचार करत असतो. युगंधर समिधाच्या फोटोकडे पाहत समिधाला म्हणतो, समिधा, खरंच मी जे काही वागलो आहे ते खरंच चुकीचा वागलो आहे. मी जर तुझ्याकडे खरंच लक्ष दिले असते तर आज तू माझ्यासाठी जिवंत असती. माझ्या हातून खूप मोठा घात घडला आहे आणि मुलं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मी पण कुठेतरी चुकलो आहे, पण आता मला ही चूक सुधारण्याची एक संधी हवी आहे. जे काही अन्याय मी तुझ्यावरती केला आहे तो अन्याय आता मी आनंदीवरती होऊ देणार नाही आणि हाच फक्त माझा हेतू आहे. आणि त्यासाठीच मी माझ्या नावावरची प्रॉपर्टी जी काही आपण कमवलेली आहे ती प्रॉपर्टी मी आनंदीच्या नावावरती करणार आहे. कारण आनंदीला मी पूर्णपणे ओळखलेला आहे. आनंदी या प्रॉपर्टीला खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकते आणि ज्या प्रकारे तुझी अवस्था झाली आहे त्या प्रकारे आनंदीची होऊ नये, जेणेकरून माझ्या पाठीमागे सुद्धा आनंदीला सर्वजणांनी जपले पाहिजे, हाच फक्त एकमेव हेतू आहे. कारण माझी मुलं तर माझे होऊ शकले नाही, तोंडावरती माझ्या अंगावरती मला धावून येतात, मला मारण्याचा प्रयत्न करतात, पण आत्ता हे जर मी हा निर्णय घेतला नाही तर खूप मोठं काही कारस्थान होऊ शकते किंवा आनंदीला या घरातून हकलूनसुद्धा दिले जाऊ शकते आणि त्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला. हे सर्व काही गोष्टी युगंधर चक्क आता समिधाला सांगत असतो आणि त्याने तो पक्का निर्णय हा घेतलेला असतो. तर इकडे
खूप रात्र झालेली असते. युगंधर ऑफिसमध्येच असतो. खूप वेळानंतर युगंधर घरी येतो. आनंदी युगंधरचीच वाट पाहत दारामध्ये थांबलेली असते. युगंधरला आलेलं पाहून आनंदी युगंधरला म्हणते, मालक साहेब थांबा, सकाळपासून अन्नाचा कणसुद्धा घेतलेला नाही. मला माहीत आहे तुम्ही जोपर्यंत हा प्रसाद ग्रहण करत नाही तोपर्यंत अन्नपाण्याला हात लावत नाही आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी समिधाताईंच्या वर्षश्राद्धाचा प्रसाद ठेवलेला आहे. तो तुम्ही घ्या, तरच हे वर्षश्राद्ध सफल होते, समिधाताईंच्या आत्म्याला शांती मिळते. तर युगंधर आनंदीला म्हणतो, मला एक अन्नाचा कण पण नकोय, मी खूप थकलेलो आहे, मला आरामाची गरज आहे. तर आनंदी युगंधरला म्हणते, आबा मला असं म्हणतात, जर पोटामध्ये अन्न नसेल तर डोकं काम करत नाही. मला असे वाटत आहे तुम्ही एकदा खाऊन घ्यावे, तरच समिधाताईंच्या आत्म्याला शांती मिळू शकते. हे शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तर युगंधरला सुद्धा आनंदीचे बोलणे पटते. तर युगंधर आनंदीने सांगितल्याप्रमाणे जेवण करण्यासाठी तयार होतो. तर आनंदी चक्क आता युगंधरला जेवण वाढते. तर चक्क आनंदी आंधळी असून सुद्धा बायको या अधिकाराने पूर्णपणे युगंधरची काळजी घेत असते आणि पूर्णपणे तिचा पत्नी धर्म निभावत असते. पण खऱ्या अर्थाने तर आता युगंधरने त्याचा पती धर्म निभावलेला असतो, कारण आनंदी ही खूप गरीब स्वभावाची आहे आणि आज आनंदीने माझ्या समिधासाठी जे काही केलं आहे, कारण या घरामध्ये तिच्याशी कोणी चांगलं वागत नसून सुद्धा मी तिच्यासोबत खूप वाईट वागतो, तरीसुद्धा ती माझ्या समिधाबद्दल म्हणजे माझ्या मेलेल्या बायकोबद्दल एवढा चांगला विचार करू शकते. तर ही व्यक्ती खूप चांगली आहे. हिच्यासारखी व्यक्ती ही प्रॉपर्टी, हे सर्व काही घर, सर्व काही सांभाळून घेऊ शकते. आणि त्यामुळेच मी हे सर्व प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर करण्याचा हा योग्य निर्णय घेतलेला आहे. हे युगंधरला आता खऱ्या अर्थाने पटलेलं आहे. तर युगंधर जेवण करतो आणि रूममध्ये निघून जातो. युगंधर परत समिधाकडे पाहत सर्व लेकरांची आठवण काढत असतो. आज जे काही दिवसभर झालेलं आहे हे सर्व काही आठवून परत त्याचे मन अस्वस्थ होते. तर युगंधर विचार करतो, माझ्याकडे मिताली बोलण्यासाठी आली होती, नक्की तिला काय बोलायचे असेल, मी तिला बोलूही दिले नाही आणि मी तिला लगेच हकलून लावले. मी तिचे बोलणे ऐकून घ्यायला पाहिजे होते. मी खरंच खूप चुकीचा वागलो. तर युगंधरला सुद्धा तो पण कुठेतरी चुकीचा आहे. मुलांसोबत मी खरंच वाईट वागतो, मी त्यांना खरंच विचारत नाही, ही चूक त्यांनी स्वीकारलेली असते. आणि मुलं तर लहान आहेत, त्यांनी त्यांची आई गमावलेली आहे, पण मी तर मोठा आहे ना, मला त्यांना समजून घ्यावे लागेल. त्यांना काय पाहिजे आहे, काय नको आहे, या सर्व गोष्टी मला समजून सांगाव्या लागतील. आता युगंधरला स्वतः त्याची चूक समजलेली असते आणि तो चूक सुधारण्याचा आता प्रयत्न देखील करणार असतो. तर असा विचार करून युगंधर झोपी जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असताना आनंदीने नौकरणीचे कपडे घातलेले असतात. अर्थात आनंदीनेच मी नौकरीण आहे असं सांगितलेले असते. तर युगंधरला कळते. तर युगंधर आनंदीला म्हणतो, आनंदी, हे असं नाटक कशासाठी? तू माझी बायको आहेस, या मुलांची आई आहेस, हे तू त्यांना सांगायला पाहिजे. तर आनंदी युगंधरला म्हणते, नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थाने या मुलांचे मन मी जिंकत नाही, हे मला आई म्हणून स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी यांच्यासमोर सत्य सांगणार नाही. आणि तुम्ही सुद्धा मालक साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही सुद्धा ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी माझी मदत करताल ही मी अपेक्षा करते. तर युगेंदर पण आनंदीला म्हणतो, नाही आनंदी, मी या चुकीच्या गोष्टीसाठी तुला सपोर्ट नाही करणार, उलट मी खूप मोठी आता बातमी सर्वांना सांगणार आहे. तर युगेंदर सर्वांना म्हणतो, मी वकिलांना बोलून घेतलेलं आहे आणि आनंदी ही माझी खऱ्या अर्थाने बायको आहे आणि माझ्या नावावरची सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करत आहे. तर आता युगेंदरनं ही सर्व काही बातमी सर्वांना सांगितलेली असते आणि हे ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर पृथ्वीच्या पायाखालची जमीन सरकते. तर पृथ्वी युगंधरला म्हणतात, माझी आई मेल्याच्या नंतर तुम्ही दुसरे लग्न केले का? तुम्हाला लाज वाटत नाही का? असं म्हणून आता पृथ्वी खूप युगंधरला बोलतो. पण युगेंदर मात्र काही न ऐकता आनंदीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी करण्यासाठी तयार होतो. चक्क तो वकिलांना बोलावून घेतो. शिर्के बाकी सर्व घरातले असतात. कोणाचाही काही न विचार करता युगंधर वकिलांसमोर आनंदीला त्या प्रॉपर्टीवरती साईन करायला लावतात.
पण हे सर्व काही माईदादांना शिल्पाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि योगेंदर हा चुकीचं करत आहे. योगेंदरची ही सर्व प्रॉपर्टी मुलांच्याच नावावरती झाली पाहिजे असं बाकीच्यांना पण वाटत असते. पण योगेंदरनी मात्र योग्य निर्णय घेतलेला असतो. त्यांनी फक्त आणि फक्त समीदाच्या नंतर आनंदीचा विचार केलेला असतो आणि हा निर्णय त्यांनी योग्यच घेतलेला असतो. तर आनंदीच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी झालेली आहे. आता आनंदीला घरातले कितपत चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार का योगेंदरने तिच्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे या गोष्टीचा आनंदीला त्रास होणार का? शिल्पा आनंदीवरती कशा प्रकारे दाब टाकणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.